नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होणार आहे। हप्त्यासाठी 1774 कोटी निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात आली आहे। पावसाचा तडाखा बसलाय। मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे। राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आज सकाळच्या दिवसभरातील झटपट बातम्या। शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अतिशय महत्त्वाचे 10 मोठे निर्णय घेण्यात आले आहे। तेल तापले, गॅस संकट गडद झाले। पंतप्रधान नरेंद्र मोदीचा इराणच्या राष्ट्रपतींना फोन। 2 दिवसांमध्ये दुसऱ्यांदा फोनवर चर्चा। तेल व गॅसच्या पुरवठ्यावर घेण्यात येणार आढावा बैठक। शेतकरी अपघात योजनेचे 1019 दावे निघणार निकाली। गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजनेसाठी 20 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार जमा। लाडक्या बहिणींसाठी ई-केवायसीची मुदत 31 मार्चला संपणार। लाडकी बहीण योजनेतील महिलांना योजनेचा लाभ घेण्यासाठी 31 मार्च पूर्वी ई-केवायसीच्या झालेल्या चुका दुरुस्त करून घ्याव्या। खरीप हंगामावर खत टंचाईचे सावट। अमेरिका, इस्रायल, इराण युद्धामुळे जागतिक पातळीवर खतांचा पुरवठा कमी होऊन किमतीमध्ये वाढ झाली आहे। त्यामुळे पुढील हंगामामध्ये शेतकऱ्यांना अडचण येऊ शकते। शेतीला दिवसा वीज, बळीराजाला मोठा दिलासा। शेतकऱ्यांना दिवसा वीज पुरवठा करण्यासाठी योग्य निर्णय घेण्यात आला असून राज्यातील शेतकऱ्यांना आता दिवसा वीज पुरवठा होणार आहे। देश महागाईच्या खाईत लोटले। लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा इशारा। इराणवरील अमेरिका, इस्रायल युद्धामुळे रुपयांचे सतत अवमूल्यन होत आहे अशी टीका त्यांनी केली। इराणच्या नतांज अणुऊर्जा केंद्रावर हल्ला। दिएगो गार्सिया तळावरील हल्ल्याचा अमेरिका, इस्रायलचे प्रत्युत्तर। इराणच्या अणुऊर्जा केंद्रावर हल्ला केल्याने जागतिक चिंता वाढली आहे। गारपिटामुळे वातावरणात गारवा, उन्हापासून दिलासा। राज्यात सध्या ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने कमाल तापमानामध्ये 33 अंश सेल्सिअसवर किमान तापमानात घट झाली आहे। हिंगोलीचे पिवळे सोने भेटवस्तू स्वरूपामध्ये देशपातळीवर झळकणार। लोकप्रतिनिधीसह अधिकाऱ्यांना दिली जाणार हळदींच्या वस्तूंची भेट। राज्यातील 40% अधिक हळदीचे उत्पादन हिंगोली जिल्ह्यामध्ये होत असते। नागरिकांना योजनेचा लाभ मिळवून द्या, प्रशासनाचा निर्णय। महाराजस्व अभियान, आमदार संजय केनेकर यांचे आवाहन। सर्वसामान्य नागरिकांना शासकीय योजनेचा लाभ मिळवून देणे आवश्यक। खानदेशात केळी दरावर दबाव। मागील काही दिवसापासून आवकेत वाढ झाली असून केळीला प्रति क्विंटल 1300 ते 1550 रुपयापर्यंत दर मिळत आहे। अर्ली द्राक्ष हंगामाची विक्रमी दराने सांगता। प्रति किलो 200 रुपयांचा टप्पा गाठल्याने शेतकरी समाधानी। सध्या द्राक्षाला असणारे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता। पावसाच्या तडाख्याने रब्बीचे क्षेत्र गारद। अहिल्यानगर, मराठवाड्यामध्ये सर्वाधिक झाले नुकसान। सध्या राज्यातील विविध भागामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील पिके व फळबागांचे मोठे नुकसान झाले आहे। पूर्वसंपत्ती बंद झाल्याने शेतकरी आले अडचणीत। महाडीबीटी पोर्टल ठप्प झाल्याचा परिणाम। अर्ज आहे प्रलंबित। सध्या शासनाच्या महाडीबीटी पोर्टलची प्रक्रिया ठप्प झाल्याने शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे। मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये विजासह पावसाची शक्यता। राज्यात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटांचा दणका दिल्यानंतर आता दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यामध्ये विजासह पावसाची शक्यता व्यक्त होत आहे। हमीभाव मका खरेदी योजनेने शेतकऱ्यांना दिला दिलासा। खाजगी बाजारामध्ये मक्याला 1600 ते 1700 रुपयाचा दर मिळत असताना शासनाने 2400 रुपयांचा मक्याला खरेदी केल्याने शेतकऱ्यांना मिळाली दिलासा। अनेक जिल्ह्यांमध्ये गव्हाच्या वाढलेल्या क्षेत्रामुळे हार्वेस्टरची मागणी वाढली। कारण आता गहू काढणीसाठी मजूर मिळणे अवघड झाले असून गहू काढणीसाठी हार्वेस्टरचा वापर होत आहे। जीवनशैलीतील बदल जीवावर उठतोय। असंसर्गजन्य आजारांचा धोका वाढतोय। वर्षातून एकदा करा आरोग्य तपासणी। हृदयरोग, कर्करोग, फुफ्फुसाचे आजार वाढत आहे।
मुलांना दरमहा 2250 रुपयांचा आधार, पण शासनाकडून मिळेना अनुदान. सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेअंतर्गत अनाथ, निराधार, एकल पालक, आजाराने ग्रस्त मुलांना दरमहा 2000 रुपये देण्यात येत आहे. शेवगावामध्ये 5046 घरकुलांना लागणार कात्री. लाभार्थी सैरभर. 31 मार्च आहे डेडलाईन. काम सुरू न केल्यास घरकुल अनुदान रद्द होणार. जिल्ह्यात पुन्हा 2 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने उद्या येलो अलर्ट जारी केला आहे. सध्या राज्यातील अनेक भागामध्ये ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. हमीभाव कायद्याच्या मागणीसाठी मूर्तिजापुरामध्ये अन्नत्याग आंदोलन. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करण्यासह पीक विमा देण्याची केली शेतकऱ्यांनी मागणी. राज्यातील अनेक जिल्ह्यामध्ये सोयाबीनच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणाऱ्या सोयाबीनचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. शेवग्याचे भाव कोसळले, शेतकरी आले अडचणीत. हवामान बदलाचा फटका शेतकऱ्यांना बसला. 60% घट होण्याची शक्यता असून लावलेला उत्पादन खर्चही निघणे झाले अवघड. अनेक जिल्ह्यांमध्ये कापसाच्या दरात थोडीफार घट झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कापसाचे आजचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. मार्च मध्ये पारा 38 अंशावर. घामाघूम होण्याची वेळ. एप्रिल आणि मे महिन्यातील झळा आता मार्च महिन्यामध्ये जाणवू लागल्याने शेतकरी आले अडचणीत. शेतरस्त्यासाठी मिळते तारीख पे तारीख. वाळवा महसूल कार्यालयाची स्थिती. नागरिकांचे हेलपाटे वाढले. बळीराजा पाणी रस्ता मोकळा करण्याची शेतकऱ्यांनी केली मागणी. अवकाळी पावसाचा आंबा बागायतदारांना बसला मोठा फटका. यंदाच्या वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे आंबा पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. जत तालुक्यातील द्राक्ष बागायतदारांचा बेदाणा करण्याकडे कल वाढला. बेदाण्याला 250 ते 300 रुपयांचा दर. कोरड्या हवामानामुळे दर्जेदार बेदाण्याची निर्मिती होत आहे. कर्करोगावरील HPV लसीबाबत अफवांचे पीक. लसीकरणाचे आवाहन. पूर्णतः सुरक्षित आणि प्रभावी असल्याकारणाने 160 देशांमध्ये मोहीम सुरू आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये कांद्याच्या दरात थोडीफार घसरण झाली असून राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे कांद्याचे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. अनेक शहरांमध्ये सिलेंडरची किंमत 6000 रुपयावर. घरगुती सिलेंडरचा वापर व्यावसायिकसाठी होत असल्याकारणाने राज्यामध्ये सध्या गॅस सिलेंडरची टंचाई जाणवत आहे. राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मक्याच्या दरात थोडीफार घट झाली आहे. राज्यातील विविध बाजार समितीमधील असणारे मक्याचे आजचे ताजे दर तुम्ही या ठिकाणी बघू शकता. राज्यातील 10 जिल्ह्यावर अवकाळी संकट. आज येलो अलर्ट. सलग 2 दिवस पाऊस झाल्यामुळे गहू ज्वारी पिकाला बसला मोठा फटका. परभणी, बीड, नांदेडमध्ये अवकाळी पावसाची हजेरी. प्रीमियम पेट्रोलसह उद्योग डिझेल महाग. भारताला सोसावा लागणार युद्धझळा. 22 रुपयांनी महागले इंडस्ट्रियल डिझेल. समोर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच प्रकारच्या ताज्या बातम्या पाहण्यासाठी आपल्या या YouTube चॅनलला आता सबस्क्राईब करा. धन्यवाद.